नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना माशाचा सार कसा करायचा ना तो बघणार आहे. प्रत्येकाच्या घरी मासे करतातच, पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही काही जण साधा मसाला आपण मटण मसाला वापरून जे असतात ना त्या पद्धतीने करतात आणि काही काही कोकणी पद्धतीने करतात. तर आपण आता आज कोकणी पद्धतीने टाईपचीच सार कसा करायचा ना तो बघूया. तर त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया. आता इथं मी पहिल्यांदा पॉपलेट मासा घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही मासा घेऊ शकता. खोबरं घेतलेले मी ओलं 1 वाटी घेतलेले. 5-6 बेडगी मिरच्या मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. धणे 2 चमचे आहेत ना ते पण पाण्यात भिजत ठेवले होते. लसणाच्या 4 पाकळ्या, एक मोठा कांदा घेतलेला आहे. उभा चिरून घेतलेला आहे, आपल्याला तो मिक्सरलाच वाटायचा आहे. बारीक कांदा आपण जो घेतलेला आहे तो फोडणीसाठी आपण वापरणार आहे. आमसूल घेतलेले आपण इथं. तुम्ही कोकम आगळ जरी वापरलं तरी चालेल किंवा आमसूल काही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरा. मी इथं आमसूल घेतलेले. इथं फिश करी मसाला घेतलेला आहे मी. हा मार्केटमध्ये अवेलेबल असतो, तो वापरला तरी चालेल. हळद 1 चमचा घेतलेली मी आणि मीठ चवीनुसार. तुम्हाला जर ह्यात लाल तिखट ॲड करायचं असेल तुम्हाला रश्श्यात तिखटासाठी तर तुम्ही तिखट पण ॲड करू शकता. पण मी इथं फिश करी मसाला वापरणार आहे, त्यात मिरची इथे अवेलेबल असते, त्यामुळे मी एक्स्ट्रावरती तिखट घालणार नाही आहे. का माशाचा सार हा थोडासा कमी तिखटचा असतो. तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. तर मसाल्यासाठी आपण काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस एकत्र करून मसाला बारीक वाटून घेऊया. तर आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात आपण पहिल्यांदा ओलं खोबरंच वापरायचं आपल्याला, याचं सुकं खोबरं वापरायचं नाही आहे. आणि बेडगी मिरची जी आहे त्या पाण्यात भिजत घातल्या होत्या मी आपण. तर त्या बिया काढून घ्यायच्या आहे, आपल्याला वरची साल फक्त त्यातली यूज करायची. बेडगी मिरचीमुळे आपल्या फिश करीला कलर चांगला येतो. बेडगी मिरची आपण त्यात टाकलेली. धणे घालायचे आपल्याला, ते आपण पाण्यात भिजत घातलेले, त्यामुळे काय होतात ते वाटायला व्यवस्थित येतात. त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या, एक कांदा घेतलेला आहे मी आणि हळद. आपण हे सगळं ना मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायची, बारीक पेस्ट काढायची आपल्याला त्याची. आता आपण मसाला बघा मिक्सरला पूर्ण असं गंधासारखं बारीक वाटून घेतलेलं आहे आपण. आता आपण काय करायचं, कढई तापत ठेवली, त्यात मी तेल घातलेले. तेल आपलं तापलं की आपण फोडणी करायची. आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यात एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारका, तो टाकायचा आहे. कांदा आपल्याला जरासा परतायचा आहे तेलावर. आता आपला कांदा परतला आहे. आता आपण जो मसाला वाटलेला आहे तो आपण सगळा त्यात टाकून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तेलात व्यवस्थित. एक 5 मिनिटं आपण तो परतून घेणार आहे मसाला. आता आपला मसाला आपण 5 मिनिटं परतून घेतलेला आहे व्यवस्थित. आपण आता त्यात फिश करी मसाला हा जो घेतलेला आहे तो टाकायचा आपल्याला. 1 चमचा आपण फिश करी मसाला टाकायचा आहे. तो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा त्या मसाल्यात व्यवस्थित. आपल्याला हा मसाला तेल सुटोपर्यंत भाजायचा नाही आहे, कारण का हा सार आहे आपला. तर आपण त्यात पाणी घालायचं आहे. जसा तुम्हाला रस्सा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करायचं आहे. पातळ घट्ट कसा पाहिजे त्या पद्धतीनं. आता आपण या साराला ना चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग आपण त्यात मीठ आणि आमसूल आपण टाकायचे. ह्याला एक चांगली उकळी येऊन देऊया आपण आणि मग आपण त्यात मासे आणि उरलेले जिन्नस म्हणजे मीठ आणि आमसूल ते सोडूया. आता आपला सार माशाच्या साराला चांगली उकळी आलेली व्यवस्थित. आता आपण त्यात आमसूल, मी 3 आमसूल टाकलेली त्यात, आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. आणि आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि लास्ट स्टेजला आपल्याला मासे त्यात सोडायचे. हा माशाचा सार तुम्ही गरमागरम भात, तांदळाची भाकरी ह्याच्याबरोबर सर्व करू शकता खाण्यासाठी. खूप सोपा आहे करायची पद्धत आणि पटकन होणार आहे. म्हणजे त्याला असं जास्त वेळ लागत नाही. मसाला एकदा वाटला व्यवस्थित, तुम्ही मसाला व्यवस्थित कुक करून घेतला की तुमचा माशाचा सार खाण्यासाठी तयार आहे. तर आपण त्यात
एक 5 मिनिटं अजून त्याला उकळी आणून देऊ आणि मग आपण त्यात सगळे मासे सोडवूया. मासा शिजायला वेळ लागत नाही, लवकर शिजतो. त्यामुळे तुम्ही जेवणाच्या आधी ही करी करा आणि गरम गरम खा. आता आपली उकळी आलेली आहे. आता आपण त्यात मासे सोडूया सगळे. मी पापलेट फिश घेतलेला आहे, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही त्यात यूज करा. आता एक 5 मिनिटं आपण मासे त्यात शिजून देणार आहे आणि मग आपण ते खाण्यासाठी सर्व करणार आहे. गरमागरम असे माशाचं सार खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही तो गरमागरम भात किंवा तांदळाची भाकरी त्याच्याबरोबर सर्व करू शकता. तुम्हाला जर माझं हे माशाच्या सारची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही, व्हिजिट केलं आहे पण सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला ही माशाच्या साराची रेसिपी फार आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आहे आणि पटकन होणार आहे. त्यामुळं तुम्ही दरवेळेस वेगळा माशाचा रस्सा करण्यापेक्षा हा माशाचा सार करून एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडली तर. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.